श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 32. हा अध्याय ऐकल्याने सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ऐकोनी देवाचे वचन सांगता झाला विस्तारोन, एकचित्ते करून ऐका श्रोते फळ. पतीजवळी असे जरी सहगमनी जावे ती येणारी, असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तनपाणी असता कुमारू, तिने करिता पाप थोरू. पुरुष मेला असेल दुरू, सहगमन करू नये. तिने असावे विधवापणे, विधीपूर्वक आचरणे सहगमनासमाने. असे पुण्य परियेसा, ज्या का विधवा केश राखिती, त्यांची ऐका फलश्रुती. केश पुरुषाशी बांधती नरका परियेसा, 5 दिवस पक्षमासास करावा तिने उपवास, अथवा चांद्रायन ग्रास. भोजन करणे परियेसा, चंद्रोदय बिजेसी 1 ग्रास दया दिवसी. चढते घ्यावे 15 दिवसी पौर्णिमेसी भोजन. कृष्ण पक्षी येणे परी ग्रास घ्यावे उतरतणारी. अमावस्या येता जरी 1 ग्रास जेवावा, शक्ती नाही जियेसी. एकान्न जेवावे परियेसी, अथवा फल आहारेसी, अथवा शाकाहार देखा, अथवा घ्यावे क्षीर मात्र. कधी न घ्यावे अपवित्र, जेणे राहे प्राण मात्र. श्वासोच्छ्वास चालेसे शयन करिता पंचकावरी. पुरुष घाली रोख घोरी, भोगी नरक निरंतरी. पतीसहित परियेसा, करू नये मंगल स्नान, अथवा देहमर्दन. गंध परिमल तांबूलजान, पुष्पादी तिने वर जावे. पुत्राविन असे नारी, करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशधारी, गोत्र नाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य, आपला पुरुष हा निश्चित. पुरुष आठवण चित्त, विष्णुस्थानी मानिजे. पुरुष असता जेणे परी, पती निरोपे आचार करी. तेने चिरीती विष्णू अवधारी, त्याचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपास व्रत, विष्णू निरोपे करावे निश्चित. अथवा गुरु द्विजविख्यात, त्यांचे निरोपे आचरावे. जलपात्र द्यावे शक्तीसी, गुडपान आम्रपानेसी. द्राक्षे कर्दळी फळेसी, ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे दुजा, पतीच्या नावे अर्पिजे ओजा. संकल्पुन पुरुष काजा, धर्म करणे येणे परी. कार्तिक मासी जवान्न, अथवा जेविजे एकान्न. वृत्तांक मासे मसूर लवण, तैलादी मधु वर्जावे. वर्जावे कांसे पात्र, अनेक वर्जावे द्विदल मात्र. मनी असावे पवित्र, एकाग्रेसी परियेसी. पलाश पात्री भोजन करावे, शुची उद्यापन करावे. जे जे व्रत धरावे त्या ते उजवावे तत्वत्ता. द्रुत भरित कांसे पात्र, विप्रा द्यावे पवित्र. भूमिशयन केले व्रत, मंचक द्यावा विप्रासी. जे जे वस्तू त्याजिले आपण, ते ते द्यावी ब्राह्मण लागून. रस द्रव्य 1 मास जान, त्याग करावी परियेसा. त्यजोनिया दधी क्षीर, उद्यापन आचार मनोहर. असलिया शक्तनुसार, धेनू द्यावी सालंकृत. विशेष असे अनेक व्रत, दीपदान असे ख्यात. वर्णिता महिमा अनंत, देवासी म्हणजे बृहस्पती. दीपदान भाग 16, वरकड नसती धर्म सकळा. या कारणे अनंत फळा, दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी, करणे सूर्योदयासी. येणे परी 1 मासी, आचरावे भक्तीने. लाडू तिळ खजुरेसी, करणे पक्वाने ब्राह्मणासी. द्यावी तिने भक्तीसी, दक्षिणेसहित जाना. शर्करा मिरे एळेसी, तळून पुकृतेसी. द्यावी द्यावी यतीसी, भोजन द्यावे अतिता. हेमंत ऋतू होता जाण, भावया शीत निवारण. काष्ठे द्यावी विप्राकारणे, वस्त्रे द्यावी द्विजांसी. धूप दीप नैवेद्यसी, पूजा करावी षोडशी. प्रीती बहु शंकरासी, दीपमाळा उजळिता. अनेक सुगंध गंधेसी, तांबूलदान विधीसी. कर्पूर लवंगादी विविधेंसी, भक्तिभावे अर्पिजे. आपुला पुरुष घ्यावणे मनी, नारायण तो म्हणून. पूजा करावी एके मनी, भक्तिभावे परियेसा. नेमे असावी ती येणारे, न बैसावे बैलावरी. लेऊ नये चोळी करी, श्वेतवस्त्र नेसावे. रक्त कृष्ण चित्र वस्त्र, लेता जान दोष बहुत. अनेक असे व्रत, पुत्राचे बोले वर्तावे. आत्मा वैपुत्र नाम, म्हणून बोलती वेदागम. पतीपासून पुत्र जन्म, पुत्र आज्ञेत असावे. ऐसा आचार विधवेसी, असे शास्त्र पुराणेसी. जरी आचारिता भक्तीसी, सहगमनाचे फळ असे. पापी जरी पती असला, असेल पूर्वी निर्वतला. नरकामध्ये वास केला, पापरूपे भुजंत. विधवापणे येणे परी, आचरण करी जे नारी. मरण होता अवसरी, घेऊनी पती स्वर्गी जाय. जितक्या परी बृहस्पती, सांगे समस्त देवांप्रती. लोपमुद्रेची केली स्तुती, पतिव्रता शिरोमणी. जितक्या पतिव्रता नारी, समस्त भागीरथी सरी. त्यांचे पुरुष शंकरा परी, पूजा करावी दोघांची. धैर्य जरी असेल तुझसी, सहगमन करी पतीसरची. विधवापणे आचार करीसी, तेही पुण्य तितुकेची. जे आवड तुझे मनी, सांग माये विस्तारुनी. हस्तमस्तकी ठेवणी, पुसतसे प्रेम भावे. ऐकोनी तया अवसरी, केले नमन तिये नारी. विनवितसे वर्णोत्तरी, भक्तिभावे करून या. जय जयाजी योगीश्वरा, तुची पिता सहोदरा. माझा प्राण मनोहरा, जनक जननी तुची होसी. आले आपण परदेशात, जवळे नाही बंधुभ्रात. भेटले ती तुम्ही परमार्थ, अंतकाळी सोयरा. सांगितले तुम्ही आचार दोन्ही, कष्ट बहु विधवापणी. अशक्य आम्हा न टाके स्वामी, असाधारण असे दातारा. तारुण्यपण मजसी, लावण्य असे देहासी. निंदापवाद शरीरासी, घडेल केवी वर्तमान.
संतोष होतो माझे मनी, पुण्य अपार सहगमनी, पती सवे संतोषोनी, जाईन स्वामी निर्धारे, मनोनी मागुती नमस्कारी, माथा ठेवी चरणावरी, स्वामी माते तारी तारी हो सागरी बुडतसे, करुणा कृपेचा सागर उठवितसे योगेश्वर, देता झाला अभयकर, म्हणे पती सवे जावे तो चिठाव पुरुषाशी, जाय माते सांगितसी, सांगेन तुझ विषयशी, ऐक माते एक चित्ते, आलात तुम्ही दर्शने, श्री गुरु भेटी लागुनी, आरोग्य होईल म्हणून भक्ती भावे करून या, होणार झाली ब्रह्मकर्णी, काळासी जिंकिले नाही कोणी, जैसी शेश्वरी नरवाणी तैसे परी होतसे, ब्रह्म लिखित न चुके जाण, जे जे भोगणे असेल आपण, घडे तैसे श्रुती वचन, दुःख कोणी करू नये, हरिचंद्र राजा देखा, डोंबा घरी वाहे उदका, बळी अजिंक्य ऐका, तोही गेला पाताळा, सहस्र कोटी वर्षे जासी, आयुष्य असे रावणासी, काळ तया प्रतिग्रासी, दुर्योधना काय झाले, भीष्मदेव इच्छा मरणी, तेही पडले रणांगणी, परीक्षिती सर्पाभेनी, लपता काय झाले तया, अनंत अवतार येणे परी, होऊन गेले संसारी, देवदानव येणे परी, सकळ काळा अधीन, या कारणे काळासी, कोणी जिंकेले नाही क्षितिसी, सकळ देवदानवांसी, काळ जिंकी निर्धारे, काळा जिंकिता नाही कोणी, एका श्री गुरु वाचुनी, भाव असे ज्याचे मनी, त्यासी प्रत्यक्ष असे जाणा, आता तुम्ही ऐसे करणे, जावे त्वरित सहगमने, अंतकाळ होता क्षणे, श्री गुरुदर्शना जाय म्हणे, म्हणून भस्म तये वेळी, लाविता झाला कपाळी, रुद्राक्ष चारी तात्काळी, देता झाला तये वेळी, योगी बोले ती असे, रुद्राक्ष बांधी कंठासी, दोन्ही प्रेत करणासी, बांधुनी दहन करावे, भले ब्राह्मण बोलावणे, षोडश कर्मे आचरुनी, प्रेतासी प्रायचित्त देऊनी, औपासमान करविता ती, सुस्नात होऊन आपण पितांबर नेसोने, सर्वाभरणे लेवून, हळदी कुंक लावितसे, औपासन प्रेतासी, करविता ती विधेंसी, प्रेत बांधुनी काष्टेंसी, घेऊन गेले गंगेत, अग्नी घेऊन तळहातेसी, निघाली पतिव्रता कैसी, आनंद बहुमानसी, प्रेता पुढे जातसे, 16 वर्षांचे तारुण्य पण, सुंदर रूप लावणे, लयीचे आभारणे, लक्ष्मी सरसी दिसतसे, मिळवून या नगर नारी, पाहो आल्या सहस्रचारी, माथा तुकविता सकळी, पतिव्रता म्हणून या, एक म्हणती काय नवल, पुरोवयसी असे बाळ, काय दैव पूर्ण फळ, पती सवे जातसे, देखिले नाही पतीचे मुख, नाही झाले की बाळक, कैसा जीव झाला एक, आनंद रूपे जातसे, म्हणती शिकवायसी, वाया का हो जीव देसी, परतोनी जाई माहेरासी, आपुल्या मात्या पित्याजवळी, येणे परी नदी तीरासी, गेले नारी पती सरशी, कुटंग गेले अग्निसी, काष्ठेशेनी अपरिमित, अग्निकुंडसनी देसी, ठेवले तया प्रेतासी, बोलावणे सुवासिनेसी, देती झाली वान देखा, सुपे चोळी कुंकमेसी, हळदी काजळ परियेसी, तोडर कंठसूत्रेसी, सुवासिनीसी देतसे, गंध पुष्पादी परिमळेसी, पूजा केली सुवासिनीसी, द्रव्य दिले अपारेसी, समस्त ब्राह्मणा तये वेळी, नमन करुणी समस्तांसी, निरोप मागतसे हर्षी, आपण जाते माहेरासी, लोभ असो द्यावा म्हणतसे, माझा पिता शूलपाणी, उमा गौरी अंतःकरणी, आम्हा बोलाविले सगुनी, प्रेम भावे करून या, आली श्रावणी दीपमाळी, आम्ही जातो मातेजवळी, पती सहित मने निर्मळे, जाते लोभ असो द्यावा, समागमे लोक आपले, होतो जे का सवे आपले, त्यांसी सांगतसे बाळे, परतुनी जावे ग्रामासी, पुसता शुश्रुमामेसी, त्यातेन सांगावे परियेसी, प्राण देतील आम्हासी, हत्या तुम्हा घडेल त्यासी, तुम्ही सांगावे ऐसे, क्षेम आहे तीर्थवासे, भीमा तीरस्थान ऐसे, श्री गुरुचे सन्निधानी, पती आपुला सदा रोगी, कैचा पुत्र आपणा लागी, तरी याची काम्या लागे, निघोनी आले स्वामी या, आरोग्य होईल पतीसी, पुत्र होतील आपणासी, आशा धरुनी मानसी, आले स्वामी कृपा सिंधू, पुरले माझे मनोरथ, आरोग्य झाला प्राणनाथ, पुत्र झाले बहुत, नवल झाले स्वामी या, मनोरथ पावला सिद्धीसी, म्हणून आले पुसाव्यासी, जाते आता परलोकासी, कीर्ती तुझी घेऊनी, ऐशा परी ध्यान करीत, आली अमरजा संगमी त्वरित, वृक्ष असे अश्वत्थ, देखती झाली स्वामी या, उभी ठाकोनी या दुरी, या साष्टांग नमन करी, श्री गुरु म्हणे त्या अवसरी, सुवासिनी होय ध्रुव, ऐसे म्हणता मागुती, नमन करी एक भक्ती, पुनरपी स्वामी तेने चिरिती, अष्टपुत्रा होय म्हणतसे, तुमचा निरोप घेऊनी, अग्निकुंडा जाऊनी, समागमे पतिशयनी, दहन करणे तियेसी, ऐकोनी त्याचे वचन, श्री गुरु म्हणती हासुनी, इचे स्थिर अह्योपन, मरण केवी घडे ऐसे, गुरु म्हणती जावेळी, आना प्रेता आम्हा जवळी, प्राण गेला कवने वेळी, पाहू म्हणती अवधारा, श्री गुरु म्हणते दुजासी, आमचे बोल जाहले ऐसी, अह्योपन स्थिर ऐसी, संदेह न धरावा मनात, या बोलाचा निर्धारू, करीला आता कर्पूर गौरू, नका प्रेत संस्कारू, आना प्रेत आम्हा जवळी, श्री गुरुचा निरोप होता, आना गेल्या धावत प्रेता, पाहाती लोक कौतुका, अभिनव म्हणताती, इतुके होता ते अवसरी, आले विप्र तेथवरी, पूजा करती मनोहरी, श्री गुरुची भक्तीने,
रुद्रसुक्त म्हणून अभिषेक करीती श्री गुरुचरणी षोडशोपचारी विस्तारुनी पूजा करीती भक्तीने तीर्थपूजा नाना परी पूजा करती उपचारी तुकी अवसरी घेऊन आले प्रेतासी पाहता सुधा दृष्टी कोरणी प्रेत झाले संजीवन उठोनी बैसे तत्क्षण अंग मुरडित परियसा नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सावचित्त नवे वस्त्र नेसत येऊनी बैसे एकीकडे बोलावून श्रियेसी पुसतसे विस्तारसी कोठे आणले मजसी यतीश्वर कोण सांगे इतुके लोक असता कावो तू न करसी चेता निद्रा आली मधोन्मता म्हणून सांगे श्रियसी ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारुनी उभी राहुनी दोघे जण नमन करीती श्री गुरुसी चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पाहाती लोक सर्वजन महाआनंद प्रवर्तला म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण पापास अनुसंधान जन्म जाहलो परियसी दुर्बुद्धीने वर्तलो पापसागरी बुडालो तुझे चरण विसरलो त्रैमूर्ती जगद्गुरु सकळ जीव मात्रांसी रक्षिता शंकर तू होसी ख्याती तव त्रिभुवनासी शरणागता रक्षिसी त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परु ब्रह्मा विष्णू शंकरू सच्चिदानंद स्वरूप तू त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगद्भरता कृपासागरा जगन्नाथा भक्तजन विश्रामा जय जयाजी गुरुमूर्ती जटाजूट पशुपती अवतरलासी तू क्षिती मनुष्यदेह धरून या त्राही त्राही पिनाकपानी त्राही देवा तू शिरोमणी भक्तजन पाळुनी रक्षितोसी निरंतर सर्वाभूते तुची वससी नमन तुझे चरणांसी मज ऐसे मंगलासी माता रूप वर्तत तू त्रिभुवने तव करणे माथा ठेविला तुझे चरणे निश्चय केला माझे मनी पूर्वजन्म नव्हे आता विश्वकारण करीसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी मज ऐसे गमलासी अज्ञान रूपे वर्तत तुझे न ऐके एखादा जरी कोपसी त्वरित त्यावरी माझे मनी येणे परी निष्कलंक तू दिसतोसी क्रोध नाही तुझे मनी आनंदमूर्ती तुची सहस्रगुणी भक्तजना संरक्षणी कृपा सागर स्वामी या जीव मात्रा कृपा करिसी शरणागता ते रक्षिसी इह परसौख्यासे देती चतुर्विध पुरुषार्थ तुची करुणेचा सागरू चिन्मात्रा अगोचर श्री नरसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामी या ऐसी नाना परिसी स्तोत्रे केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी अष्टपुत्र परनायुषी होतील सत्य तुझसी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे पूर्वदोष सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ते ऐका कथा असे अपूर्व देखा सांगेन ऐका एक चित्ते म्हणे सरस्वती गंगाधर सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व वर्तले ते ऐका कथा असे अपूर्व देखा सांगेन ऐका एक चित्ते म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता पावन मनोहर सकळा अभिष्टे पावती इति श्री गुरुचरित्रामृत उठविले विप्रांचे प्रेत सौभाग्य देऊन अद्भुत परमतयासी तोषिविले इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरे श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेत संजीवनम नाम द्वात्रिशोऽध्याय ओवी संख्या श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।